आम्ही घरची भांडणं, घरचे प्रॉब्लेम्स, घरचं एक्झॅक्टली. हे आम्ही काहीही सेटवरती घेऊन येत नाही. जेव्हा लग्न झालं त्याच्या आधी आम्ही एक टेलिव्हिजन शो करत होतो, तेव्हा एक नाटक करत होतो, एक फिल्म केली आणि तेव्हा मला असं वाटलं की थांब आता जरा आपण ब्रेक घेऊया, एकमेकांबरोबर सतत काम करायला नको, नाहीतर लोकांना वाटेल हे एकत्रच काम करतात. कारण प्रत्येक म्हणजे लग्नाच्या त्या हॅपी क्यूट फेजच्या पुढे जेव्हा लग्न जातं आणि 40शीच्या उंबरठ्यावरती आलेलं असताना ते कायम वाटतं की ते आहे कुठेतरी, पण पटकन हाताशी लागत नाहीये का काय, जितकं पूर्वी हाताशी लागत होतं पटकन. सो ही फेज एक्सप्लोर करायला खूप मला असं वाटत होतं की एक्सप्लोर करावीशी मला वाटत होती आणि तीच ही या सिरीज मधनं एक्सप्लोर करायचा प्रयत्न केलाय. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, मी आता सध्या अशा ठिकाणी आहे ना, जिथे आपलं महाराष्ट्रातलं आणि प्रेक्षकांचं सर्वांचं आवडतं कपल सुद्धा आहे आणि ते एक नवीन वेब सिरीज आपल्यासाठी घेऊन आलेत. ते म्हणजे हे काय नवीन, अर्थातच ते नवीन नवीन गोष्टी आमच्यासाठी घेऊन येत असतात, आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत असतात आणि यावेळी हे काय नवीन ते आपल्यासाठी घेऊन आलेत. आणि शिवाय सिरीजचे दिग्दर्शक सुद्धा आहेत वरुण नार्वेकर. खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं. थँक्यू. थँक्यू. सर्वात आधी कसे आहात? खूप मोठ्या प्रमाणात आता हे प्रमोशन सुरू आहे. खूप थकले असाल, काय सांगाल? नाही, जेव्हा आपलं आवडतं काम आपण करत असतो तेव्हा आपण नाही थकत. तसं आमचं झालंय. अदरवाईजच्या प्रमोशनला आम्ही एक वेळ थकलेलो असतो. जेव्हा हे काही नवीनचं आम्ही प्रमोशन करतो तेव्हा आम्ही अजून कितीही इंटरव्ह्यूज आले तरी आम्ही नाही थकणार. कारण आम्हाला हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय आणि ते लोकांनी पाहायला हवं आहे. त्यामुळे आम्ही फ्रेश आहोत. बरं, हे काय आहे? हे नवीन काय आहे? मला दिग्दर्शक आणि तुम्हा दोघांकडूनही ऐकायला आवडेल, की काय आहे नवीन? दिग्दर्शक. लेखक नको बोलू हा, दिग्दर्शक फक्त. सो मज्जा. रमा आणि आदित्य असं पात्र आहे ज्यांच्या लग्नाला एक 10 वर्ष झालेली आहेत आणि रमाचा एक जॉब तिचा चालू आहे कॉर्पोरेट मधला आणि ती एका पॉइंटला असं ठरवते की ती सबॅटिकल घेईल, 4 महिन्याची सुट्टी घेईल आणि काहीतरी नवीन करेल. आणि अचानक सगळ्या कुटुंबाची, आदित्यची रिॲक्शन ही येते की अरे हे तर सगळं सुरळीत चाललं होतं, हे काय नवीन. आणि ती जो तेव्हा तो निर्णय घेते त्यानंतरच्या सगळ्यांच्या रिॲक्शन्स आणि तिचा प्रवास काय पद्धतीने जातो पुढे, याबद्दलची ही सिरीज आहे. ओके. उमेश प्रिय, तुमच्याकडे येईल. तुम्ही ऑलरेडी सुद्धा या डिरेक्टर सोबत काम केलेलं आहे, जे वरुण सरांसोबत काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहे. सो रमा आदित्य तुमच्यासाठी नेमके काय आहेत आणि हे काय नवीन मधून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? मला वाटतं आम्ही आतापर्यंत ज्या प्रकारची जोडपी साकारली आहेत एकत्र तिघांनी मिळून, म्हणजे हा म्हणजे अ, आ- 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 म्हणजे मला म्हणायचंय आमचं ज्या प्रकारचं कपल म्हणून रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या कामामधनं वरून लेखक दिग्दर्शक म्हणून वरुणनी केलंय, त्याचं एक मॅच्युअर्ड व्हर्जन, एक पुढे वयाचा पुढचा टप्पा गाठलेलं, नात्याचा पुढचा टप्पा गाठलेली ही गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक म्हणजे लग्नाच्या त्या हॅपी क्यूट फेजच्या पुढे जेव्हा लग्न जातं तेव्हा त्या कपलचं काय होतं, त्यांच्या आयुष्यात काय अनुभव येतात, तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल काय वाटतं, ह्याबद्दलची ही गोष्ट आहे असं मला वाटतं. मला असं वाटतंय मराठी मातीतली सगळ्यांना आपलीशी वाटणारी 40शीतली रॉमकॉम सिरीज आहे आमची आणि मला असं वाटतं सगळ्यांना अशा पद्धतीचं कॉन्टेंट पाहायला नक्की आवडेल. आज मराठी झी5च्या निमित्ताने आपल्याला मराठी OTT साठी एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. सो या निमित्ताने मी प्रेक्षकांना मनापासून आवाहन करीन की तुम्ही प्लीज हा कॉन्टेंट बघा, जेणेकरून चांगला कॉन्टेंट मराठीत तयार होईल. आणि रॉमकॉम खूप असतात, पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपण ना कुठल्या तरी वेगळ्या भाषेतल्या रॉमकॉम मधनं इन्स्पायर होऊन म्हणा किंवा त्यांना कॉपी करण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा तसं काहीतरी आपण करूया म्हणजे चांगलं होईल, ह्या उद्देशाने खूपदा केल्या जातात गोष्टी. सो मला असं वाटतं ही त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे, म्हणून कदाचित जास्तीत जास्त प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते, लोक रिलेट करू शकतात. मला अत्यंत आनंद होतोय की आपण आज हे सगळे इंटरव्ह्यूज करतो तेव्हा झी5 मराठीकडनं तुम्हाला एपिसोड्स पाठवण्यात आले, तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेत. तुम्ही पहिले प्रेक्षक आहात आमचे,
असे जनरली इंटरव्ह्यूज होत नाहीत. सो हम्म. आम्हाला आनंद याचा आहे की आम्हाला तुमच्याचकडनं एक एक रिस्पॉन्स मिळतो हम्म, आहे हम्म, हम्म. की वेब सिरीज कशी वाटते आणि काय. आणि आता आतुरता आहे 27 मार्चची, जेव्हा हम्म. प्रेक्षक पहिल्यांदा ही वेब सिरीज पाहतील. ओके. याच निमित्तानं मला एक प्रश्न विचारायचा आहे, की ही वेगळी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे इतर ज्या लव्ह स्टोरीज आपण पाहतो, या सुरुवातीच्या फेजच्या लव्ह स्टोरीज असतात, की दोघे जण प्रेमात पडतात आणि मग पुढे त्यांचं लग्न होतं. पण हे लग्नाच्या काही वर्षानंतर त्या लव्ह स्टोरीचं पुढे काय होतं आणि मग ते कसं एकमेकांसोबत राहतात, ही स्टोरी आहे. सो वरून जर तुम्हाला विचारेल, की काय इन्स्पायर्ड केलं, की आपण अशा पद्धतीचा एक वेगळा विषय घेऊन यावा प्रेक्षकांसमोर, काय सांगाल? मला तर कायम वाटतं ना, की म्हणजे लग्नामध्ये लव्ह म्हणजे हं, प्रेम हा एक खूप त्या लग्नाचा खूप छोटासा भाग असतो. म्हणजे कायम काहीतरी म्हणजे काय म्हणूया आपण, काही अडचणी आल्या हं, किंवा काही जर का प्रॉब्लेम्स नाही म्हणणार मी, पण थोडंसं काहीतरी डाऊन वाटायला लागलं वगैरे, हं, तर आपण ज्या गोष्टीकडे वळतो, ती प्रेम असते हं, लग्नातली. आणि 40शीच्या उंबरठ्यावरती आलेलं असताना ते कायम वाटतं, की ते आहे कुठेतरी, पण हं, पटकन हाताशी लागत नाहीये का काय? जितकं पूर्वी हाताशी लागत हं, होतं पटकन. सो ही फेज एक्सप्लोर करायला खूप मला असं वाटत होतं, की एक्सप्लोर हं. करावीशी मला वाटत होती. आणि तीच ही या सीरीजमधनं एक्सप्लोर करायचा प्रयत्न केलाय. बरं यामध्ये हा पुढचा प्रश्न तुम्हा तिघांसाठी सुद्धा आहे, की या सीरीजमध्ये ना जेन आणि मिलेनियल्स आणि बूमर्स या सगळ्यांचा एकत्र म्हणजे ना काय? तिसरी कोण? बूमर्स बूमर्स. बूमर्स. अच्छा. तुमचे आई-वडील. हं. सो अच्छा. सो या सगळ्यांचं एकत्र म्हणजे त्यांचं नातं कसं आहे हे जास्त एक्सप्लोर केलंय. सो त्याबद्दल काय सांगाल, की तुम्ही रिअल लाईफमध्ये सुद्धा किती रिलेट करता या सगळ्या गोष्टी? जेनझींसोबत जुळवून घेणं किंवा काय सांगाल? आई-वडिलांच्या पिढीशी ॲक्चुअली मला असं वाटतं, माझ्या वैयक्तिक आयुष्यात तर माझ्या आई-वडिलांनीच आमच्या पिढीशी खूप कमालीचं जुळवून हं, घेतलंय. म्हणजे जे माझे बाबा आजही, मगाशी आपण जे म्हणत होतो, की आपण ती ट्रान्झिशन मधली पिढी आहे. तर मी तर म्हणते बाबांना तर मी काय म्हणू शकते, म्हणजे बाबांनी तर काही पैसे, तांदूळ, अ, पैसे म्हणजे रुपयामध्ये नाही, पैशामध्ये जेव्हा गोष्टी होत्या हं, हं. लहानपणी, त्या बघितल्यापासून ते आता स्मार्टफोनवरती YouTubeवरती व्हिडिओज बघत बसतात. त्यांनी तर सगळं बघितलंय. म्हणजे टीव्ही नव्हते पासून, टीव्ही होते हं. पासून, ते ब्लॅक अँड स्वातंत्र्यपूर्व व्हाईट. काळ आहे पहिला. ॲक्चुअली स्वातंत्र्यपूर्व काळ पण पाहिलाय पण ही त्याच्या. कमी पिढी आहे ना, म्हणजे कमी आय नो, लोक आय आहेत नो, त्या पिढीतले. आय नो, आय नो. सो तशी ट्रान्झिशनची पिढी हं, तसे आई-वडील माझ्या आयुष्यात असल्यामुळे माझ्या आई-वडिलांनीच आमच्या पिढीशी कोप अप जास्त हं, केलंय, मला त्यांच्या पिढीशी कोप अप करण्यापेक्षा. ॲज अपोज टू आमच्या पिढीला ज्या नेक्स्ट जनरेशनशी कोप अप करावं लागतंय, ते मला जास्त आवडतं. त्यांच्याकडनं मला खूप शिकण्यासारखं हं. वाटतं. त्यातनं खरंच खूप मेजर इन्स्पिरेशन मिळतं. आणि ज्या गोष्टी माहिती आहेत, की बाई ह्या स्पीडला आपल्याला जायचंच नाहीये, तर त्या स्पीडची मी स्पर्धाच करत नाही. हं. पण जे त्यांच्यातनं चांगलं घेण्यासारखं आहे, ते घ्यावंसं पण वाटतं. हं. सो आय थिंक ते दोन्ही फीलिंग आहे. थोडं कॉम्पिटिटिव्ह आहे, थोडं इन्स्पायरिंग आहे आणि थोडं मी लेट गो करून मूव्ह ऑन पण करते. पण ह्या जनरेशनच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण शिकायला पाहिजेत खरं तर. त्यांच्यातली क्लॅरिटी असेल, त्यांचं मूव्हिंग ऑन असेल, इन अ गुड वे मूव्ह ऑन करणं किंवा लेट गो करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत. सो मला असं वाटतं, की प्रत्येक जनरेशन तुम्हाला काहीतरी नवीन देत असते. आजची जनरेशन टेक्निकली इतकी फॉरवर्ड आहे. येस. रोज नवं काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये हं. घडत असतं आणि ते रोज अपडेटेड असतात. हं. तर त्यांच्या अपडेटच्या स्पीडशी पण मॅच, म्हणजे आपले फोन सुद्धा सिस्टीम रिबूट खूप म्हणजे काही महिन्यांनी होते. इथे त्यांचे तासातासांनी अपडेट्स येत असतात. सो ते मॅचअप करणं जरा कठीण असतं, हं. पण आय थिंक इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. जेवढं झेपतंय तेवढं करायचं, नाही तर सोडून द्यायचं. उमेश. नाही, नाही. मी काहीच हे करायला जात नाही. मी अजिबातच कॉम्पिटिशन वगैरे हं, करायला जात नाही आणि माझं अजिबात असं काही म्हणणं नाही, की नवीन पिढी आपण त्यांच्याबरोबर. हं, मला असं वाटतं आपणही रादर आमची पिढी सगळ्यात लकी पिढी असं मी म्हणेन. जसं प्रिया म्हणाली, की आधीची पिढीने अजून पाहिलंय. हं. पण माझ्या मते आमची पिढी त्या मानाने खूप लकी आहे, की खूप मध्ये आहे. येस. हे म्हटलं तर ज्यांना वाटायचं असेल, की अरे धड आधीचे नाही, नंतरचे नाही, असे मधले आहेत. हं, पण नाही, मला असं वाटतंय, की खूप चांगली फेज हं, आमच्या पिढीने पाहिलेली आहे. शेजारच्यांच्या घरचा फोन, ट्रिंग-ट्रिंगवाला हं. फोन, तिथपासनं पेजर, मोबाईल, आणि आता एआय आणि हे सगळंच. सो मला जज पण नाही करावंसं वाटत त्यांना आणि मला
त्याचं त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनही करावीशी नाही वाटत. मला असं वाटतं की आपण आपल्या स्पीडनी जावं, त्यांना त्यांच्या स्पीडनी जाऊ द्यावं. आपल्याला हवं तसं आपण जगावं. आपण कोणाशी कॉम्पिटिशन करू नये. थोडंफार काही जसं प्रिया म्हणेल तसं जर त्यांच्याकडनं इन्स्पायर होता आलं आणि काही गोष्टी चांगल्या घेता आल्या तर घ्याव्यात. बाकी उत्तम आहे. वरुण सर तुमच्याकडे येईल की तुम्ही ही कॉन्सेप्ट आणली आहे या सिरीजमध्ये. तुम्ही किती रिलेट करता या सगळ्या गोष्टी आणि हा मुद्दा सिरीज मधून मांडावा असं का वाटलं? हा स्पीड आपला आहे. करेक्ट विचाराचा. हा स्पीड आहे. हा श्वास ते घेत नाहीत. जो हा. आपण आ, मला असं वाटतं की ती कायम एक नाही जसं आता उमेश किंवा प्रियाही म्हणतात त्या वेगाबद्दल, तर मी पण काम करत असताना जे काही जेनझी मास्टर डिरेक्टर असतील किंवा रायटर्स असतील, ते ज्या प्रकारे भिडतात एखाद्या विषयाला, तर ते बघून असं दोन्ही प्रकारे वाटतं की कधी कधी अत्यंत तकलादू पण वाटतं आणि कधी कधी खूप जास्त एक वेगळाच दृष्टिकोन आहे असंही वाटतं. आणि त्या दोन्हीतनं आपल्याला असं वाटत असतं की मला आता विथ माय एक्सपिरियन्स काहीतरी याच्यातलं मध्य शोधायचं आहे. तर ती त्यांच्यासोबतची कंपॅरिझन खूप वाटत राहते. आणि मला असं वाटतं ना की आपल्याला जर का आपण काहीतरी नवं सतत करत राहणं गरजेचं असेल किंवा करण्याची इच्छा असेल, तर आत्ताची पिढी काय करते याकडे खूप जास्त महत्व दिलं पाहिजे आपण. कारण इव्हेंच्युअली तोच ऑडियन्स तुमचा तयार होत जाणारा असतो. सो त्यांना काय रिलेट होतंय हेही बघणं खूप महत्वाचं असतं. कारण ती पिढी आहे जी काहीतरी खरंच नवीन निर्माण करत असते सतत. सो ते कुठेतरी चालू असल्यामुळे आणि पुन्हा मी मागे म्हणत होतो त्यानुसार पण आपली समाज व्यवस्था अशी आहे किंवा कुटुंब व्यवस्था अशी आहे की आपण अजूनही आपली पिढी तरी की ती आई वडिलांवरती इन अ वे इमोशनली पण डिपेंडंट असते. तर तोही एक भाग या पिढीचा येतो की या बाजूला ती पिढी आहे जेनझी जी इन अ वे आपल्यापासून आपल्याला खूप डिटॅच वाटते, पण इकडे आपली अलीकडची पिढी आहे ज्याच्यावरती आपण इमोशनली अजून डिपेंडंट असतो. तर या सगळ्या एका जीवनशैलीचा एक काहीतरी विचार करावा याच्यातून ती निर्माण झाली आहे कथा. ओके. सो उमेश प्रिया पुन्हा तुमच्याकडे येते की तुम्ही अनेक वर्ष सातत्यानं काम करताय आणि प्रेक्षकांना तुमची ऑफ स्क्रीन, ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप जास्त आवडते. आम्हाला सगळ्यांना ती खूप आवडते. पण बऱ्याचदा असं असतं की इंडस्ट्रीतले जे कपल्स आहेत, जे एकत्र काम करण्यासाठी बऱ्याचदा त्यांचा नकार असतो. पण तुम्ही हे सातत्य टिकवून ठेवलंय. सो काय सांगाल आणि पर्सनल लाईफ आणि काम यातला बॅलन्स कसा साधला जातोय? मग सुरुवातीला जसं होतं जसं आमचं जस्ट जेव्हा लग्न झालं त्याच्या आधी आम्ही एक टेलिव्हिजन शो करत होतो, तेव्हा एक नाटक करत होतो, एक फिल्म केली आणि तेव्हा मला असं वाटलं की थांब आता जरा आपण ब्रेक घेऊया, एकमेकांबरोबर सतत काम करायला नको, नाहीतर लोकांना वाटेल हे एकत्रच काम करतात. पण त्यानंतर असाही एक काळ आला की अरे आपल्याला एकत्र काम करायला पाहिजे, आपण केलंच नाही खूप दिवस झाले. आणि मग माझ्या मते वरुण बरोबरचं काम आलं. मग आता आम्ही नाटकही करतो आहोत. सो काही फिल्म्स सुद्धा आल्या. हां, काही फिल्म एक फिल्म सुद्धा केली आम्ही. सो आय थिंक माझ्या मते ती स्टेज मध्ये-मध्ये येत असते. पण आम्ही तेवढं जपतो किंवा तेवढा बॅलन्स करतो आणि आम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा वेगवेगळी कामं करत असतो. त्यामुळे कंटाळा तरी नाही आलाय अजून तरी नक्कीच. कंटाळा आला हा प्रश्नच नाहीये. माझा प्रश्न मला असं असा वाटतं आहे की की लोकांना जर आमची जोडी ऑन स्क्रीन बघायला आवडली नसती तर आम्ही नसतं केलं एकत्र काम. इफ इट इज वर्किंग फॉर द ऑडियन्सेस वी विल कीप टेलिंग. हां, म्हणजे आणि आपल्याला पण काम करायला एकत्र मजा आली. सो डेफिनेटली रादर हे जे नाटक केलं म्हणजे मी आधी दादा गुड न्यूज हे नाटक जेव्हा करत होतो परफॉर्म, जेव्हा प्रिया प्रोड्युसर म्हणून आम्ही ह्या क्षेत्रात जेव्हा नाटकात उतरलो, तेव्हा प्रत्येक प्रयोगानंतर अशी प्रेक्षकांकडनं सतत डिमांड येतो की तू आणि प्रिया कधी एकत्र नाटक करणार, आम्ही त्याची वाट बघतो. अशा कुठेतरी जेव्हा खूप लोक विचारायला लागली तेव्हा कुठेतरी आम्हालाही असं जाणवायला लागलं की आपण पण एक नाटक केलं पाहिजे. आज खूप वर्ष झाली आणि मग कुठेतरी जरतरची गोष्ट या नाटकाचा जन्म झाला असं आपण म्हणू. सो आय थिंक हे प्रेक्षकांचं आणि आमचं गिव्ह अँड टेक आहे. प्रेक्षकांना आम्हाला आवडतंय बघायला, आम्हाला परफॉर्म एकत्र करायला आवडतं आणि प्रेक्षकांना आनंद द्यायला आवडतं. येस, ते आहेच. पण पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये थिन लाईन तुम्ही कशी निर्माण करता आणि मग ते सगळं कसं मॅनेज होतं? प्रिया तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. म्हणजे तुझ्याकडनं उद्देशून व्यवस्थित बोल. अरे कारण माझ्याकडे असं काही उत्तरच नाहीये, कारण आम्ही काही त्याच्यासाठी वेगळा एफर्टच घेत नाही. मला असं वाटतं की ही खूप बेसिक रिक्वायरमेंट नाहीये का की तुम्ही कामाच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही काम करावं आणि तुमचं घर तुम्ही आयदर व्हॅनिटी व्हॅन मध्ये सोडावं किंवा घरी सोडावं. ही खूप बेसिक माफक अपेक्षा आहे जी माझीही कोणाही प्रोफेशनल कडनं असेल आणि लोकांचीही माझ्याकडनं असणार. त्यामुळे
आम्ही घरची भांडणं, घरचे प्रॉब्लेम, घरचं एक्झॅक्टली. हे आम्ही काहीही सेटवरती घेऊन येत नाही. आणि जरी आलो म्हणजे हं. आमच्या डोक्यांमध्ये जरी ते असलं माणूस हं. म्हणून, की काहीतरी झालंय किंवा चालू आहे. हं. तरीही प्रोफेशनली मला नाही वाटत सेटवरती कोणाला काही जाणवेल किंवा हं. काही प्रॉब्लेम होईल. आम्ही इतके प्रोफेशनल आहोत, की आम्ही काम करतो आणि तेवढं एकमेकांचं नंतर तोंड बघत नाही थोडा वेळ. हं. नाटकात वगैरे आम्ही हसतो असं फक्त. तुला कधी जाणवलं का आपण इतके काम केलं, की आमचं कधीतरी भांडण झालंय आणि आम्ही सेटवरती काहीतरी एकमेकांशी ऑफ वागतोय? म्हणजे झालंय हॉटेलवरती हं. भांडण, पण सेटवरतीच ऑफ नाही. वागतोय. असं आम्ही कधीच प्रोड्युसरला खूप फायदा असतो. एकच रूम बुक करायला लागते ना, त्यामुळे नवरा बायको एकाच रूममध्ये असतात. जे काही भांडायचं ते एकाच रूममध्ये भांडा आणि मग बाहेर या. की पहिली मालिका, त्यानंतर चित्रपट, नाटक आणि सीरीज या सगळ्या काळामध्ये प्रोफेशनली नातं किती बदललंय किंवा काय चेंजेस झालेत पहिल्या सीरियल पासून आताच्या सीरीज पर्यंत? पहिली सिरियल म्हणजे कुठली आपण शुभं शुभंकरोती धरायची की आभाळ माझ्या? मी पाहिलेली शुभंकर होती. शुभंकरोती. हां. अ, फारसा फरक नाहीये. म्हणजे ॲक्टर म्हणून जी काही ग्रोथ झाली, त्यात ग्रोथ झाली हं. डेफिनेटली. पण अदरवाईज आमच्यात तसा काही फार बदल नाही झाला हं. ॲज अ को आर्टिस्ट म्हणून मी म्हणतोय. हं. म्हणजे शुभंकरोतीच्या वेळेला सुद्धा आम्ही काय आहे ना, आम्ही जेव्हा सेटवरती जातो तेव्हा ना आम्ही कलाकार म्हणून इतके उपाशी आहोत, की आम्ही सतत त्या कॅरेक्टरचा विचार हं. करतो. त्याच्यात जास्तीत जास्त बेटर काम करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतंय आता सुद्धा वरून सांगू शकेल, की हे काय नवीनमध्ये सुद्धा आम्ही सेम प्रयत्न करत होतो, जो शुभंकरोतीमध्ये हं. आम्ही करत होतो. किंवा नाटकात सुद्धा आजही प्रत्येक प्रयोग जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी हं. काय करायला हवं ॲज अ को ती अनेकदा मला 2 गोष्टी सांगते. मी तिला सांगतो, की आज हे नाही आवडलं, हे आवडलं, हे आपण पुढच्याला वेगळं हं. काहीतरी करूया. सो कलाकार म्हणून आमच्यात ती भूक तशीच आहे, जी आम्ही पहिल्या मालिकेत एकत्र होतो हं. तेव्हाही आमच्या करिअरची सुरुवात होती. नवीन-नवीन काहीतरी शोधायचं होतं. असं तू म्हणतेस असं बरोबर इतके वर्ष झाल्यानंतर ती भूक कमी झाली का? तर नाही. हं. अजूनही आम्हाला खूप काम करायचंय आणि असं खूप गोष्टी खुणावतायत, की अजून हे काम करायला पाहिजे, वेगवेगळे रोल्स करायला पाहिजेत. सो ॲज अ को आर्टिस्ट म्हणून आमच्यात नाही काही फरक पडलाय. वाढलं असेल तर जास्त मॅच्युरिटी आणि इंटेन्सिटीच वाढली.